आपलं म्हणून आपलीच बघा करती घात. जवळ येत नाही कोणी आपल्या वाईट वेळेत. नाही कोणाचा आधार, नाही कोणाचा साथ. जीव लावते वरच्यावर. भरल्या पाण्याने माझं स्वतःचं डोळं स्वतःचं मी पुसलं. आणि जिंदगीच्या पायरीवरती चढताना, दुसऱ्या पायरीवरती चढताना दुसऱ्या पायाची गरज आहे. आणि तो पायरी पहिली चढताना, पहिल्या पायरीवरती पाऊल घेताना दुसरा पाय उचलताना स्वतःला उचलावं लागतंय. आणि कोणी मारल्यानं कोणी करण्यानं स्वतःचं काय अस्तित्व संपत नाही. अस्तित्वशीच प्रारंभ, नव्यानं उठून लढा, पण स्वतःवरती अवलंबून स्वतः घडा. जसा की सूर्याची साथ चंद्राला हाय गड्या, पण माणसाची साथ माणसाला नाही बरं का. ही जिंदगीच्या सवयी पुढं एक गोष्ट हारलेली जिंदगीमध्ये, एक गोष्ट कायम राखा. आपली गोष्ट परक्यापासूनच आपल्याला आधार आहे, पण आपलीच गद्दार असतात. जवळचीच शानी नसतात आणि जवळचीच आपल्याला स्वतः शानं समजून दुसरे रेड्यात काढतात. 200 रुपयाच्या बाटलीचा दोनदा विचार करून एक बाटली आपण घेतली आजारी पडल्यामुळं, पण तीच 200 रुपयाची बाटली कोण जवळचा असू नाही तर परका असू, पण त्या बाटलीकरती बघून त्यांचं दुखणं जाईल का असं नाही. पण आपलीच गद्दार आपल्या जवळचीच असतात. परकी कोण नसतात हा, परकी कोणीही नसतात. परकी उलटे सुखाला आणि दुःखाला साथ देऊ शकतात, पण आपली बेकार गद्दार. जिंदगीच्या सवयी पुढं स्वतःवरती घडून घडा. कोण कसं आहे आणि कोण कसं नाही ह्याच्यावरती अपलोड करू नका. अपलोड करण्यासाठी बरं फक्त स्वतःच्या हिमतीच्या विचाराच्या बुद्धीचा आपल्याला विचार करावा लागतोय. पण अपलोड करायच्या आधी प्रत्येक गोष्ट स्वतः विचार करून ती पूर्ण अपलोड करावी लागते. कुणाशी कसा संवाद करायचा आहे, कुणाशी कसं बोलायचं आहे, कुणाशी काय वागायचं आहे आणि कोण कसं आहे हे आपल्याला आपल्या जवळची माहीत आहेत, पण परकी एक नंबर क्वालिटी आहेत. असं आपण विचार करून करा की जिंदगीच्या सवयी पुढं आपल्या हारलेल्या जिंदगीला आपण घडवून जगा. आपली तीच खून गद्दार असतात. आणि बघता बघता आणि ऐकता ऐकता एक लाईक आणि सबस्क्राईब बेल आयकॉनचा घंटावर प्रेस करा. आणि यूट्यूबवरती जसं लाईक करता हो तसं इंस्टा फेसबुक पेजला जाऊन फॉलोअर्स करायला विसरू नका. आणि जिंदगीमध्ये विसरण्यासाठी फक्त मेहनत लागता आणि बोलण्यासाठी फक्त संवाद लागतो असं नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात राहू द्या, एका सापाला पळलेल्या सापाला आपण काठीनं चसल्यानंतर तो साप हायसा राहील का नाही ही होऊन विचार करा. की एखाद्या इशाऱ्यात जहरील्या सापाला आपण काठी घेऊन गेल्यावरती तो फडी काढून फुसफुस करून तो ताना काढेल, पण ती भ्यायचं नाही. तसं जिंदगी पुढं आपल्यामुळंच आपल्या पुढच्यांची सवय आहे, पण ती सवय बदलण्यासाठी स्वतःवरती अवलंबून राहावा. ती सवय बदलण्याची आहे. आजचा वाईट दिवस आहे, पण उद्या चांगलाच येईल. पण चांगला दिवस हा वाईट आहे, पण विचार करून वाईट असेल असं नाही. जिंदगीच्या स्वार्थकापुटी कोण कोणासाठी डाऊन दशा नाही. आपण मेहनत करणार आहे, पण मेहनत करतोय, पण दिसणाऱ्याला काय दिसत नाही. ते स्वतःला शहाणं समजून दुसऱ्याला येडा करतंय. ह्यामुळं आपलीच गद्दार असतात. आणि जिंदगीच्या सवयी पुढं आपल्यापासून लांब राहावा आणि आपल्यापासून सावध होऊन नव्यानं घडा. आपल्याला जी गोष्ट काही जरी काढायची झाली तर आपल्याला आपल्या जवळच्याला म्हणू नका मी असं असं करायला लागलोय, असं मी घ्या लागलोय का. तर आपले जवळची म्हणणार घ्या लागलं तर त्यांना बघवलं जाणार नाही. ती पाय वळणार आणि म्हणणार की मला काही गरज नाही, आपलं तू तुझ्यापर्यंत बघ आणि मी मायापर्यंत. उलटं आडपाया घालणार, पण चांगलं चांगणारं कोण नाही. उलटं परक्यांना सगळं घेऊन जावा, पण परकी आपल्याला म्हणतात काय करायला लागलाय, चल तुला सुखाला आणि दुखाला मी तुला आणखीन थोडंफार पैसे देतो. आणि आपल्या जवळच्यालाच पैसे द्यायचा मागायचा प्रयत्न केला लागा नाही तर माझीच अडचण आहे. ही असं कधी आहे प्रत्येक जीवनामध्ये, प्रत्येक जणाच्या जीवनात अशीच अडचण आहे. 30 दिवस आहेत आठवड्यातलं, त्याला आठवडा म्हणतो, पण एक एक दिवसाचा 30 दिवस म्हणतो. 3 आठवडं सुधी म्हणून त्याला आपण 30 दिवस म्हणतो, पण 30 दिवसामधलं चढ उतार आहे. 28 पण आहे, 29 आहे, 27 आहे, 31 आहे, 30 आहे. ह्याच्यातला फरक भिन्न भिन्न आहे. पण जिंदगीमध्ये भिन्न भिन्न माणसं आहेत. फक्त आपल्या जवळची सोडून दुसऱ्यापाशी जाऊन वागा, की आपली पुन्हा म्हणणार नाहीत की आपलं आणि आपल्या उन्हे
दुसऱ्याला कोणाचा आधार नाही. जसा की एखाद्या ऊसाला 4 कांड्यावरती आला म्हणून त्याला माहीत आहे पुढच्या आणखीन 4 कांड्यावरती आल्यानंतर तो ऊस दिसायला देखणा दिसतोय. तसं जिंदगीमध्ये आपण दिसायला कोणापेक्षा कमी नाही, फक्त करून काढायला शिका. नाही दुसऱ्याच्या भरोश्यावरती राहून राहून आपण स्वतःला कधीच कमजोर समजू नका. समजण्याच्या आधी स्वतः विचार करा आणि जिंदगी पुढं असलं कुठलीही गोष्ट नाही. स्वतः कोण कोणापेक्षा कमी नाही, एक गोष्ट हमेशा ध्यानात राहू द्या. आपण काम केलेलं कधीच वाया जात नाही. हा